मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये बघा बऱ्याच महिलांना वाटत आहे की आता नवीन सरकार येणार, हप्ते बंद होणार का चालू राहणार, डिसेंबरचा हप्ता कधी येणार. तर बघा नोव्हेंबरचा हप्ता आचारसंहिता लागणार त्याच्यामुळे तुम्हाला ऑक्टोबरमध्ये भेटलेला आहे. तर आचारसंहितामध्ये पैसे देता येत नाहीत त्याच्यामुळे तुमचा डिसेंबरचा हप्ता हा निवडणूक झाल्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल. तुम्ही यूट्यूबवर बघत असाल की या बँक खात्यामधून पैसे येणार, या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, असे तुम्ही बरेच व्हिडिओ बघत आहात. ते खूप चुकीचे आहेत. आणि काही जिल्ह्यामध्ये पैसे येणार, काही जिल्ह्यामध्ये पैसे नाही येणार, असं काही नाही होणार. दिले तर सर्वांना पैसे भेटणार आहेत. असं बँकेवर वगैरे काही डिपेंड नाही. तर बघा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये समजेल. तर बघा हे आजचे अपडेट आहे. या अपडेटमध्ये काय सांगितलं आहे ते बघूयात आपण. तर बघा थोडक्यात राज्यातील नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याचे वाटप होणार आहे. कारण सध्याच्या सरकारची मुदत ही 26 नोव्हेंबरपर्यंत आहे. 23 नोव्हेंबरला निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल जाहीर झाल्यानंतर 3 दिवसात नवीन सरकार स्थापन होईल. तर बघा जे जुनं सरकार आहे किंवा नवीन येणारं सरकार आहे, कोणतंही सरकार असेल तर तुमच्या डिसेंबरचा हप्ता हा जे आचारसंहिता संपली म्हणजे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. हे आजचे अपडेट आहे. त्याच्यानंतर बघा अजून एक न्यू अपडेट आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट अपडेट, आत्ता लाडकी बहीण योजनेचा पुढील म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता प्राप्त महिलांच्या खात्यात कधी जमा होणार हा प्रश्न पडला आहे. म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. नुकत्याच महायुतीच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना कायम सुरू राहण्याची घोषणा केली आहे. तर बघा जरी नवीन सरकार आलं तरी किंवा जुनं सरकार राहिलं तरी तुमच्या अकाउंटला पैसे येणार. आणि तुम्हाला वाटत असेल की आता आचारसंहितामध्ये तुमचा हप्ता येणार, कारण आचारसंहितामध्ये कोणतीच देवाणघेवाण करता येत नाही. त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटला आचारसंहितामध्ये कोणताही हप्ता येणार नाही, कारण गव्हर्नमेंटचे कोणतेही पैसे तुमच्या अकाउंटला येणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूबला वगैरे व्हिडिओ बघत असाल की अर्ध्या जिल्ह्यांना पैसे भेटणार महाराष्ट्रामध्ये, या बँक खात्यामध्ये पैसे येणार, कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, असे काही तुम्ही अपडेट किंवा यूट्यूबला व्हिडिओज वगैरे बघत असाल ते चुकीचे आहेत. तुमचं तसं काही नाही होणार. बँकवर काही डिपेंड नसतं. जे पैसे गव्हर्नमेंटचे तुमच्या आधी आलेले आहेत आत्ताही वन टाईमच येणार, 1-2 दिवसाचा फरक राहील. पण सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे आले तर सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार. काही जिल्ह्यांमध्ये येतील, काही जिल्ह्यांमध्ये नाही येणार, असं कधीच नाही होणार. तर बघा तुमच्या अकाउंटला नक्की पैसे येतील निवडणूक संपल्यानंतर. तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपला एस एन स्टडी महाराष्ट्र हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन गव्हर्नमेंटच्या अपडेट्ससाठी. आणि तुमचे जे बी डाऊट्स असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावरही तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन.